या गडाला 3-4 नाही तर तब्बल 7 दरवाजे आहेत। हे आहेत नाशिक जिल्ह्यातील जोड किल्ले म्हणजे किल्ले अंकाई टंकाई। रात्री 9:45 ला दादरवरून साईनगर शिर्डी ही एक्सप्रेस पकडली आणि उतरलो मनमाड जंक्शनला। स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला पर्सनल रिक्षा करावी लागेल। रात्री 3:30 वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि चढाई सुरू केली। पण हो, सह्याद्री जितका सुंदर आहे तितका रात्रीचा तो भयानक वाटतो। पण पोरं काय ऐकत नव्हते, कारण सूर्योदय जो बघायचा होता। पण आता सह्याद्रीने त्याचं सुंदर रूप दाखवलं। अंकाईवरून बघितलेला सूर्योदय कायम लक्षात राहील इतका तो सुंदर होता। गडावर तसं बघण्यासारखं तर खूप काही आहे, जसं की डोंगराच्या पोटात खोदून काढलेल्या या लेण्या आणि त्यावर असलेले हे सुंदर कोरीव काम। एका मंदिरात तर देवीची भले मोठी मूर्ती कोरली आहे। ही मूळ मूर्ती इंद्रायणीची। अंकाई किल्ल्याच्या टॉपला अगस्त्य ऋषींचे मंदिर आहे आणि त्याच्या पुढे त्यांची समाधी आहे असं म्हटलं जातं। टंकाईवर खूप कमी लोक जातात, कारण बघण्यासारखं तसं काही नाहीये। तरी मी गेलो आणि दिसलं एक छोटस सुंदर यादवकालीन शिव मंदिर। कोणाला जर बघायचं असेल की एखादा किल्ला कसा असू शकतो, त्याने अंकाई टंकाईला नक्की भेट द्यावी, कारण इथली तटबंदी आणि बुरुज खूप चांगले जपलेत।